माणूस असा संसारामध्ये प्रचंड कष्ट केले आणि तो म्हणला आयुष्यभर काम करून सुख नाही, समाधान नाही. कशाचं काय म्हणला, शांती नाही. म्हणला बघू आता घर बदलू, चांगलं घर बांधू म्हणला. जागा घेऊन 5 कोटीचा बंगला बांधला आणि बंगल्याला नाव दिलं त्यांनी समाधान. कशासाठी दिलं की समाधान लाभावं म्हणून. आता समाधान बंगल्याला नाव दिलं, वास्तुशांती झाली आणि राहायला आले. नवरा बायको 2 जण त्या बंगल्यामध्ये. सकाळचे 11 वाजले आणि दोघंही जेवण करायला बसले आणि सहज जेवण करता करता नवरा म्हणला बायकोला, अगं मी आपल्या पोराला इंजिनियर करणार. बायको म्हणली मी आपल्या पोराला डॉक्टर करणार. हा म्हणला मी इंजिनियर करणार. ती म्हणली मी पोराला डॉक्टर करणार आहे. हा म्हणला इंजिनियर, ती म्हणली डॉक्टर. हा म्हणला अगं पोरग इंजिनियर झालं तर कंपनीत मला कामाला मदत करील. ती म्हणली पोरग जर डॉक्टर झालं तर मला टोचून घ्यायला बरं पडेल, मी सारखी आजारी असते. बायका तशा हुशार. हा म्हणला अगं पोरग इंजिनियर डॉक्टर, इंजिनियर डॉक्टर, इंजिनियर डॉक्टर करता करता जेवतं ताट असं बाजूला गेलं आणि दोघांची भांडणं चालू झाली. भांडणं किती, तुमच्याकडे उरसात खडा असतो का कुस्त्यांचा, एवढी भांडण. बंगल्याचं नाव काय, समाधान. बंगल्यामध्ये नवरा बायकोची इतकी भयंकर भांडणं चालू झाली. हा म्हणायचा पोराला इंजिनियर करणार, ती म्हणायची डॉक्टर, डॉक्टर इंजिनियर. एकमतच होत नव्हतं दोघांमध्ये. आणि तेवढ्यामध्ये बंगल्याच्या समोरून एक शहाणा माणूस चालला होता. त्यांनी वरती पाहिलं, म्हणला बंगल्याचं नाव तर समाधान दिसते पण आतमध्ये का पेटलंय एवढं. आतमध्ये डोकावून पाहिलं त्यांनी तर दोघही नवरा बायको जोरात भांडतात, धरपकड चालू होती. तो म्हणला अरे कशाला भांडताय, काय झालं. दोघही पळत आले. हा म्हणला मी पोराला इंजिनियर करणार, ती म्हणला मी डॉक्टर करणार. इंजिनियर डॉक्टर त्याच्या समोरच भांडायला लागली. कुणीच माघार घ्यायला तयार नाही. हा म्हणला बघा ऐका तुम्ही, ज्या पोराला इंजिनियर करायचे, ज्याला डॉक्टर करायचे, तुम्ही त्याचं मत घ्या, त्याला तर विचारा तुला काय व्हायचे ते. 1 मिनिटामध्ये भांडणं शांत आणि दोघं एकमेकाकडे बघायला लागले, हसायला लागले. हा म्हणला तुम्ही हसताय कशाला. रात्रंदिवस काम चालू होतं राम सेतू बांधण्याचं. 10-12 कोसाचा असा पूल झाला. रामायणाच्या कालखंडामध्ये खारुताई होती. ती गेली त्या पुलावर आणि फिरली माघारी इकडून तिकडे गेली. तिने असा सर्वे केला, तो पूल असा खालीवर झाला होता. डोंगर टाकले होते, दगडी टाकले, त्याच्यामुळे असा खालीवर झाला होता. तिच्या डोक्यात विचार आला. ती म्हणली माझे देव येणार आहे तिथून आणि माझ्या प्रभूचे पाय इतके कोमल आहेत आणि या रस्त्यावरनं माझा देव जर चालत निघाले तर पाय जर वाकडा पडला, जर देवाचा पाय मुरगाळला तर हे खड्डे भरायचे आपण. तिने काय विचार केला, हे पुलावरचे सगळे खड्डे भरायचे. बरं ती एक तर आकाराने एवढी, मग आकाराने एवढी तिचे हात केवढे असतील. बरं तिच्या हाताने माती आणायचं तिने ठरलं तर ती किती माती आणून टाकणार. तिचं डोकं बघा तिने काय वापरलं. ती म्हणली आता चांगल्या कामाला सुरुवात करायची. म्हणली पहिली आंघोळ, म्हणून तिने पहिली समुद्रात डुबकी मारली. तशीच ओल्या अंगाने वरती आली, समुद्राच्या किनाऱ्यावरती गेली, त्या वाळूमध्ये लोळली. लोळल्यानंतर तिच्या अंगावरती सगळीच ती वाळू चिटकली. फुल लोड गाडीकडून हळू खड्ड्यात यायची आणि अख्खा अंग असं झाडायची. पुन्हा डुबकी पाण्यात मारायची, पुन्हा किनाऱ्याला यायची, लोळायची, पुन्हा असे कितीतरी खड्डे तिने भरले. तुम्हाला काय वाटतं खारीचा वाटा काही सोपा असतो. मी छान खारी नाही सांगत. आणि एक दिवशीचे सकाळी वाळूत लोळली, वाळू आणून खड्ड्यात टाकत होती. तेवढ्यामध्ये हनुमंतरायाने सकाळी सकाळी भला मोठा डोंगर उचलून आणला होता. ज्याच्या डोक्यावरती वजा असतो तो कधीच पायाकडे पाहत नाही. ही खारुताई एका खड्ड्यामध्ये अशी माती झटकत होती. हनुमंतराय तिकडून आले आणि हनुमंतरायाच्या उजव्या पायाच्या करंगळीचा स्पर्श त्या खारुताईला झाला. हनुमंतराय साधू आहेत महाराज आणि ते हनुमंतराय डोंगर टाकायला निघून गेले. पण इकडं असं झालं होतं महाराज, तिला ते धक्का लागल्यामुळं तिचं जे अख्खं शरीर आहे ना, हनुमंतरायाच्या त्या करंगळीने सगळं फाटलं होतं. तिचा जीव केवढा, ती एवढीशीच होती ना, अख्खी रक्तबंबाळ झाली आणि अशी थर कापत होती. आणि नंतर त्याच पुलावरती देव पाहायला आले. कसा झालाय पूल बघू तर खरं, असं काय प्राणी हलतोय त्या वाळूमध्ये. आणि रक्त दिसलं म्हणून देवाने खाली पाहिलं आणि मातीत असा वाळूत हात घातला आणि तिला असं हातावरती उचलून घेतलं आणि झटकलं तिला. देवाने तिच्या अशा पाठीवरनं हात फिरवला आणि तिला विचारलं तुला कुणी धक्का लावला ग, तुला फक्त सांग कुणी धक्का लावला. खारुताई म्हणली मला कळ लावायची सवय नाही, मी नाही नाव सांगणार म्हणले. शेवटी देव हात फिरवून विचारत होते अगं तुला हात कुणी लावला. त्यावेळेस त्या खारुताईने सांगितलं मला त्याचा पाय लागला म्हणून देवा तुम्ही मला हातात उचलून घेतलं, ही त्याच्या पायाची पुण्य आहे महाराज. सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे, सर्व काळ होतो आठवीत मनी, सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी येणे काळे, तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत,
तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान, सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी येणे काळे. महाराज म्हणतात की जगातली सगळी सुख आमच्या पायाजवळ आली, आम्हाला सुखाच्या पाठीमागे जावं लागलं नाही. कशामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख मिळाली? संतांची देखिली चरणांबुजे, संतांच्या चरणाचं दर्शन झालं. संत चरणामध्ये इतकी ताकद आहे, इतकं सामर्थ्य आहे की संत चरणाच्या दर्शनानं परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. संत चरणाच्या दर्शनाच्या माध्यमातून जीवनामध्ये सगळी सुख प्राप्त होतात. मोठमोठाले लाभ संतांच्या दर्शनानं आपल्या जीवनामध्ये येतात. आणि म्हणून महाराज सांगतात की आमच्या जीवनामध्ये देव मिळाला, सुख आली, हे कशामुळे घडलं? संतांची देखिली चरणांबुजी, सर्व काळ होतो आठवीत मनी. अशा संतांचं चिंतन आम्ही सर्व काळ त्यांची आठवण करत होतो. फिटली ते धनी येणे काळे, ज्या काळामध्ये आम्हाला संत भेटले तो काळही धन्य आहे. आणि म्हणून महाराज सांगतात आम्ही सर्व काळ आठवण केली, म्हणून आम्हाला ज्ञानोबारायांचं दर्शन घडलं. आणि एकदा संत भेटल्यानंतर, एकदा संतांनी दर्शन दिल्यानंतर त्यांचं वर्णन करण्याकरता आमची वाणी सुद्धा कमी पडते. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. वाचा सुद्धा आमची त्या ठिकाणी कुंठित झाली. कशामुळे झाली? महाराज सांगतात सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी येणे काळे. धर्मराजाचा आणि यक्षाचा संवाद आहे. महाभारतामध्ये गोड प्रकरण आलेलं 100 प्रश्न, आणि तिथं आपल्याला ऐकायला मिळेल यक्षाने अनेक प्रश्न विचारले होते धर्मराजाला. धर्मराजा कोण? पांडवांचा थोरला बंधू, भारत देशाचा एकेकाळचा सम्राट. त्याची कीर्ती जगामध्ये एवढी मोठी होती, त्याचं खरं बोलण्याचं व्रत जगामध्ये एवढं होतं. असं म्हणतात महाभारताच्या युद्धामध्ये धर्मराजाचा रथ फुटभर वरती चालायचा. कशामुळं? खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. आयुष्यात कधी खोटं नाही बोलला धर्मराजा. पण ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं अश्वत्थामा हताह नरो वा कुंजीरो वा, हे धर्मा तुला बोलावं लागेल आज खोटं. काय खोटं बोलावं लागेल? अश्वत्थामा मेला, मग तो हत्ती होता का? हत्ती होता का माणूस होता माहिती नाही. परमात्म्याच्या सांगण्यावरनं आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोलला. अश्वत्थामा हताह. त्याचा फुटभर जमिनीवरनं चालणारा रथ खाली आदळला. आणि धर्मराजा ज्यावेळेस पांडवांचं स्वर्गारोहण झालं, पांडव हिमालयाच्या दिशेने स्वर्गाच्या दिशेने निघून गेले स्वर्गारोहण करायला. पण जात असताना सगळेच पांडव स्वर्गाला गेले नाहीत. त्यांच्या समेत द्रौपदी सुद्धा होती. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी हे पांडव स्वर्गाला जाऊ शकले नाहीत. का जाऊ शकले नाहीत? द्रौपदीला तिच्या सौंदर्याचा गर्व होता. ती अन्नपूर्णा म्हणायची भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि त्या सौंदर्याच्या गर्वानं द्रौपदी खालीच राहिली. भीमाला त्याच्या ताकदीचा गर्व होता. भीमा गदा युद्धामध्ये नंबर 1 होता. त्याच्या इतकी ताकद, हत्ती सारखी ताकद भीमामध्ये होती. पण त्या गर्वामुळे भीम खाली राहिला. म्हणून असे गर्व असले की माणसाला जळावंच लागतं बरं काही. ज्याला सौंदर्याचा गर्व आहे, ज्याला ताकदीचा गर्व आहे, ज्याला श्रीमंतीचा गर्व आहे, अशी माणसं स्वर्गाला जात नाहीत. जरी आपण स्वर्गवासी लिहिलं तरी, वैकुंठवासी लिहिलं तरी जात नाहीत. का जात नाहीत? आम्ही नवल देखिले भाई, मुंगीनी हत्तीसी केली लढाई, उंटाचा कान धरून चिमाई घरोघरी हिंडत असे. मुंगी कधी हत्तीशी लढाई करेल का? गर्व हा हत्ती आहे. आणि गर्व नावाच्या हत्तीला तर लोक नेहमी म्हणतात, मनच आहे लोकांची, गर्वाचं घर खालीच असतं. खाली म्हणजे खालीच असतं, कधीच वर नसतं त्याचं घर. ताकदीचा गर्व भीमाला आहे, स्वर्गाला जाऊ नाही शकला. अर्जुन धनुष्य चालवण्यामध्ये नंबर 1 ला अर्जुन होता. आणि त्या धनुष्य चालवण्याच्या गर्वामुळं अर्जुन सुद्धा खालीच राहिला. नकुल, सहदेव सुंदर होते, अनेक प्रकारच्या त्यांच्याकडे कलाही होत्या. पण ते ज्याच्या त्याच्या विद्येचा ज्याला त्याला त्या ठिकाणी गर्व असल्यामुळं त्यांना याच भूमीमध्ये, या मृत्यू लोकामध्ये राहावं लागलं. पण एक मात्र जगामधला धर्मराजा आपल्या भारत देशाचा पंतप्रधान झाला. त्या काळामध्ये खोटं न बोलता जगातला पहिला पंतप्रधान झाला असेल धर्मराजा. भारत चालवला त्यांनी खोटं न बोलता. राजकारण कसं असतं महाराज? भूल दिल्याशिवाय ऑपरेशन नसतं आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण नसतं. भूल आणि दिशाभूल
या दोन्ही गोष्टी वापराव्याच लागतात, कारण डॉक्टरांना पर्याय नसतो. एखाद्याचं पोट कापायचे, काय करतील डॉक्टर? डायरेक्ट कापतील का? डायरेक्ट कापलं तर ते खून होईल, म्हणून डॉक्टर भूल देतात, त्याच्याशिवाय ऑपरेशन नाही. आणि समाजाची दिशाभूल केल्याशिवाय राजकारण तरी कुठलंय? नाही होत तसं पण राजकारण. असो, धर्मराजांनी आपल्या भारतावरती राज्य केलं, भारत देश चालवला धर्मराजांनी. पण नारद नीती सांगायला होते, त्याला नारद नीती म्हणतात. आणि विदुर काका नीती सांगायला होते, त्याला विदुर नीती म्हणतात. आयुष्यभर प्रामाणिक राहिला, पण चालत जात त्यांच्या आयुष्याच्या शेवटी स्वर्गारोहण करत असताना एकटा धर्मराजा स्वर्गाला चालत गेले. चालत. मी स्वर्गाचा पत्ता सांगतो तुम्हाला, जायचं का नाही उद्या ठरवा. पत्ता असा आहे स्वर्गाचा, हिमालय पर्वत माहिती आहे? आपल्या भारताच्या 4 दिशेला 4 टोकाला 4 धाम आहेत. पूर्वेला गेलो तर जगन्नाथपुरी, पश्चिमेला गेलं तर द्वारकापुरी, दक्षिणेला गेलं रामेश्वर, आणि उत्तरेला गेलं तर बद्रीनारायण. उत्तरेला हिमालयामध्ये बद्रीनारायण क्षेत्र आहे. बद्रीनारायणाचं दर्शन केलं की एक 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती माना नावाचं गाव आहे. भारतातलं शेवटचं गाव, चीनचा प्रांत चालू होतो. तिथं सरस्वती नदीचा उगम आहे. तिथं भीमानी पूल बांधलेला आहे, त्याला भीम पूल म्हणतात. तिथं व्यासांनी महाभारत जी पुराणं लिहिली, 18 पुराणं, तिथं व्यासांची गुफा आहे, त्याला व्यास गुफा म्हणतात. तिथून 25 किलोमीटर अंतरावरती सतोपंत नावाचं सरोवर आहे. तिथं स्वर्गाला जाण्याची शिडी आहे. आता बघा काय करायचं ते. आपली पुण्यातली लोक इतकी चमत्कारिक आहेत महाराज, त्या शिडीजवळ जातात, मस्त सेल्फी काढतात आणि जळायला घरी येतात. मी कशासाठी सांगतोय? धर्मराजा एकटा स्वर्गाला गेला, पण तुकाराम महाराज म्हणले जात असताना त्याचा एक अंगठा खाली गळून पडला. एकदा फक्त अर्ध खरं अर्ध खोटं देवाच्या सांगण्यावरनं बोलला होता. वदविले धर्मा नारायणी मुखे, आणि अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. मी म्हणलं त्याच्या आयुष्यामध्ये एकदा चुकून देवाच्या सांगण्यावरनं अर्धच खोटं बोलला होता, त्याचा अंगठा खाली गळून पडतो. आमचं नक्तरी वरती जाते का नाही काय माहिती. आपण स्वर्गाची अपेक्षा करतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही अपेक्षा करतो. बघा, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. इहलोकीचा हा देह देव इशिता ती पाहे. आयुष्याच्या या साधने आम्ही काय करू? सच्चिदानंद पदवी घेऊ. या ताकदीवरती स्वर्गाची निशाणी. त्या धर्मराजाला एकट्याला स्वर्गाला जाणं झालं. शिडीने चालत गेले धर्मराजा, असा महाभारत आपल्याला सांगतो. असो, यक्षाने काही प्रश्न धर्मराजाला विचारले. पहिला प्रश्न होता यक्षाने विचारलेला, जगातली सगळ्यात चांगली दिशा कोणती? धर्मराजाला यक्षाने प्रश्न केला, जगातली सगळ्यात चांगली दिशा कोणती? पहिली लोकांची आपल्या अडचणी, दिशा किती हेच माहिती नाही काही लोकांना अजून. दिशा दिशा किती आहेत? दिशाला तरी माहिती आहेत का दिशा? नाव असतं दिशा म्हणून म्हणलं दिशाला तरी माहिती आहेत का दिशा? किती आहेत दिशा? 16 18 8 8. हा, मी म्हणलं असं काय म्हणतात 16 18. बरं ठीक आहे, तुमचं मत 8. तुमचं? कॉपी नाही करायची, चहा पिता ना, मग कॉपी नका करू. हा, तुमचं पण मत 8 आहे का? हा, तुमचं बरोबर आहे. किती? अनुभव 10 सांगतो, बरोबर आहे. आणि 10च दिशा आहेत. म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या झाल्या 4, आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य ह्या झाल्या 4. 4 आणि 4 8. आणि 8 आणि 2 खाली एक दिशा आणि वरती एक दिशा, किती झाल्या? आणि ह्या अशा दिशा नाही कळाल्या तर हरीची या दासा, हरी 10 दिशा. नाथ महाराज सांगतात हरीच्या दासाला 10 दिशा आहेत. मला एक सांगा, मग या 10 दिशामधली सगळ्यात चांगली दिशा कोणती?
आता महिलांनी सांगितलं पाहिजे ना, घर घेताना घराचा दरवाजा कोणत्या बाजूला पाहिजे आपल्याला? हा, पूर्वेला. मग चांगली दिशा कोणती असेल? हा, बघा तुम्ही. तसं तर माझं असं स्पष्ट मत आहे, जगातली कोणतीच दिशा खराब नाही. कारण संत सांगतात ना आपले, हरीच्या दासाला 10 दिशा किंवा हरीच्या दासा शुभ काळ सर्व दिशा, जेवढ्या दिशा सगळ्या शुभ काळ आहेत हरीच्या दासाला. पण तरी देखील आपलं मत असतं पूर्व दिशा चांगली, म्हणून आपले पाय आपण पूर्वेला करून झोपतो. कुणी म्हणतं पश्चिम दिशा चांगली म्हणून पश्चिमेला पाय, पश्चिमेला घराचा दरवाजा. कुणी म्हणतं उत्तर दिशा चांगली म्हणून उत्तरेला आपण पाय करून झोपतो. पण दक्षिणेला मात्र कुणी पाय करून झोपत नाही. का बरं? लोकाला वाटतं यम ओढून नेतो का काय, दिशा यमाची आहे ना ती. लोक घाबरतात बघा ना किती. आणि ठीक आहे, वास्तुशास्त्र काय असेल अन्य काही गोष्टी, दक्षिणेला पाय करून झोपूच नाही, बरोबर आहे. काय त्याच्यात विज्ञान सुद्धा दडलेले आहे. रात्रीच्या वेळी आपलं डोकं दक्षिणेला असावं आणि पाय मात्र उत्तरेकडे असावेत. का असावेत? त्या माणसाला झोप पण चांगली लागते. बघा सगळी रक्त विसरणाची जी क्रिया आहे ती सुद्धा चांगली होते. अनेक कारणे आहेत त्याच्या पाठीमागे, एक कारण नाही तर अनेक कारणे आहेत. आजपासून बहुतेक अंथरूण बदलतात का काय लोक काय माहिती, पायच सगळ्यांचे उत्तरेला जातात का काय कळणार. आपले पाय उत्तरेकडे असावेत. उत्तर दिशा ही जगातली चांगली दिशा आहे. पूर्व चांगली आहे, पश्चिम चांगली आहे. एकदा मी वास्तुशांतीच्या कीर्तनाला गेलो. त्या माणसाने खूप सुंदर बंगला बांधला होता, एकरभर जागा, त्याच्यात गार्डन, बंगला, 4-5 कोटीचा बंगला असेल. वास्तुशांतीचं कीर्तन माझंच होतं. आता तुम्ही म्हणाल कुणाचा बंगला होता, तर आपण त्यांना ओळखतो म्हणून मी नाव नाही सांगणार त्यांचं. मग आता ते आम्ही 7 ते 9 कीर्तन सायंकाळी 6 वाजता वरती टेरेसवर होतो आणि सूर्यनारायण मावळतीला चालले होते. सूर्यनारायण मावळतीला जातो ती दिशा कोणती असते? पश्चिम दिशा. आपल्याला शिक्षकांनी शिकवलंय सूर्य उगवणारी दिशा पूर्व आणि सूर्य मावळणारी दिशा पश्चिम. मग आमच्यात ते 4-5 लोक बरोबर वाजवणारे गाणारे सगळे बरोबर होते. आमच्यातल्या एक जणांनी विचारलं यजमानांना, म्हणले घरमालक ही दिशा कोणती आहे? आता साधी गोष्ट आहे, लहान पोरग पण सांगल पश्चिम दिशा आहे म्हणून. घरमालक म्हणला ही पूर्व दिशा आहे. पूर्व म्हटल्यानंतर मलाच प्रश्न पडला, मी म्हणलं सकाळ झाली का संध्याकाळ झाली? घरमालक म्हणला ही पूर्व दिशा आहे. मी म्हणलं घरमालक सूर्य मावळतीला चाललाय, मावळतीची दिशा पश्चिम असेल, तुम्ही कसं काय पूर्व म्हणता? नाही म्हणला माझी बायको म्हणते हीच पूर्व आहे म्हणून तीच पूर्व. हल्ली लोकांची दिशाच तिच्या ह्याच्यावर चाललेली आहे महाराज. असो, बाकीचं सगळं जाऊ द्या. धर्मराजाला विचारलं होतं जगातली सगळ्यात चांगली दिशा कोणती? त्यावेळेस धर्मराजाने उत्तर दिलं होतं ज्या दिशेने संत गेले ती दिशा जगातली सगळ्यात चांगली दिशा आहे महाराज. ज्या दिशेने ज्ञानोबाराय गेले ती दिशा चांगली, ज्या दिशेने तुकाराम महाराज गेले ती दिशा चांगली, ज्या दिशेने नामदेव महाराज गेले, ज्या दिशेने नाथ महाराज गेले, ज्या दिशेने संत जनाबाई गेल्या, ज्या दिशेने संत मुक्ताबाई गेल्या, संत ज्या दिशेने गेले ती दिशा जगातली सगळ्यात चांगली. एक जण स्वारगेटला बसला बसमध्ये, त्याला यायचं होतं इथं माने बागला आणि मोबाईलच्या नादात ते गेलं खडक वाचल्याला. त्यांचा मार्ग नाही महाराज. जी माणसं पंढरीला गेली, जी माणसं देवाच्या दिशेने गेली त्यांचा मार्ग आम्ही शोधूत निघू. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही वंदू चरण रज. अशी जी मंडळी आहेत त्यांच्या चरणाची रज आम्ही त्याला वंदन करू. सेवू उष्टावळी पूर्वकर्मा होळी करोनी सांडू. आमुप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. अवघे लाभ होती एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या. जगातले सगळे लाभ एखादी गोष्ट जीवनात मिळाली तर मिळत नाही, दुसरी तिसरी गोष्ट मिळाली तर चौथी मिळत नाही. काही ना काहीतरी उणीव असते महाराज. पण तुकाराम महाराज म्हणले माणसाने नामस्मरणामध्ये राहावं, जगातले सगळे फायदे त्याला होतील. अवघे लाभ होती एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या. महाराज म्हणतात तुका म्हणे घालू जीवपणात शिरा आणि जाऊ त्या माहेरा निजाचिया. निजाचिया म्हणजे परमतत्वाच्या माहेराला आम्ही जाऊ. कोण गेलं पुढे गेले, कोण गेले संत गेले त्यांच्याच मार्गाने आम्ही त्या ठिकाणी निघू. म्हणून जगातली सगळ्यात चांगली दिशा ज्या दिशेने संत गेले ती दिशा चांगली. मग संतांच्या संगतीमध्ये गेले की सुख मिळतं. सुख सकाळी माणसं लवकर उठतात आणि रात्री उशिरा झोपतात. दिवसभर काबाड कष्ट करतात. कशासाठी? कशासाठीच नाही. कशासाठीच नाही करत का? तुम्हाला वाटत नाही सुख मिळावं? बरं, दुसरी गोष्ट, सकाळी उठून रात्रंदिवस माणूस आजच्या काळामध्ये कष्ट करतो,
पण सुख नाही, समाधान नाही. चाललंय सगळं सुखासाठी, पण मिळतंय का सुख? नाही. समाधान वाटतं का? सारखी ओरड असते आपली, बरं आहे का? नाही नाही, काय बरं नाही अजिबात. सारखं आपण टेन्शन मध्ये माणसं आहेत, काळजी करणारी माणसं आहेत. जी माणसं संतांच्या सानिध्यामध्ये, जी माणसं भजन करणारी, त्यांना बघा टेन्शन कधीच नसतं. गरिबी असली तरी ते टेन्शन मध्ये नसतात, काळजी नाही करत. काळजी आणि टेन्शन यातला फरक कळाला ना? दोन्हीचा अर्थ एकच आहे, फक्त मराठीमध्ये टेन्शन म्हणतात असं. आता कळालं असेल तुम्हाला. जपानला कथा होती मोरारी बापूंची, रामायणाची. ते अख्ख्या जगात त्यांनी कथा केल्या, इंग्लंडला पण कथा केली. आणि ज्यावेळेस इंग्लंडला कथा केली बरं का, आज मला काकांनी इथं बोलवलंय, आमच्या अनंत अण्णांनी बोलवलंय, तुम्ही सगळे वारकरी आहात. सेवा किती महत्वाची असते. आपल्या भारतीय वंशाचे इंग्लंडचे पंतप्रधान होते आता ऋषी सुनक, ते सुधा मूर्तींचे जावई आहेत. सुधा मूर्तींची मुलगी, सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांची मुलगी. हे कोण आहेत? सुधा मूर्ती, नारायण मूर्ती इन्फोसिस कंपनीचे मालक आहेत. त्यांची मुलगी दिली कुणाला? ऋषी सुनक, हे इंग्लंडचे पंतप्रधान. आणि इंग्लंडमध्ये मोरारी बापूंची कथा होती. महाराज, इंग्लंड देशांचे पंतप्रधान लोक जेवायला बसली तर पंक्तीमध्ये वाढायला होते महाराज. पंतप्रधान वारकऱ्याला खाऊ घालणं त्यांना कळालं किती पुण्याचं काम असतं. आणि त्या देशाला आपल्या भारताची परंपरा शिकवली. आम्ही आजही लोकांना खाऊ घालतो म्हणून ते शिकवलं. ज्या देशाने 150 वर्ष राज्य केलं आपल्यावरती, त्या देशामध्ये आपलं कुणीतरी झालं ना पंतप्रधान. आता घटना अशी आहे, जपानला कथा. जपान हा भूकंपाचा देश आहे. प्रत्येक 10 ते 15 मिनिटाला भूकंपाचे धक्के जपानला बसतात. आपल्याकडे धक्काच नाही महाराज. 1993 नंतर 1993 ला कुठं भूकंप झाला होता? किल्लारीला भूकंप झाला होता. लातूरला किल्लारीला भूकंप झाला. त्याच्यानंतर मला वाटते भूकंप झाला असेल, पण काहीतरी सौम्य धक्के. पण 10-10, 15-15, 20-20 मिनिटाला सारखा धक्का भूकंपाचा बसतो जपानला. आणि जपानच्या त्या देशामध्ये बापूंची कथा चालू झाली. असाच सुंदर भव्य दिव्य मंडप आणि रामायणाचं नमन चालू झालं. आपलं 2 तासाचं कीर्तन ना, तसं मोरारी बापूंचं 2 तास नमनच चालतं महाराज. आता तसं जर नमन कीर्तनकार करायला लागला तर लोक म्हणतील नामनालाच गाडाभर तेल ओततोय हा. म्हणून थोडक्यामध्ये नमन उरकलं मी. 2 तासाचं नमन बापूंचं असतं. नाही, मागं पुढं असतं, कधी 15 मिनिटं, कधी अर्धा तास, कधी 1 तास. पण नमन जसं चालू झालं तसं भूकंपाचे धक्के चालू व्हायला सुरुवात झाली. हजारो लोक अशी मंडपात बसली होती. महाराज, भूकंपाचा तुम्ही साधा दरवाजा वाजला तर सगळ्यांनी माझ्याकडे नाही तिकडं बघितलं, बरोबर ना? भूकंप झाल्यावर काय करताल? महाराज गेला तरी चालत, चला आपलं. महाराज, सगळी लोक मंडपामधली सगळी निघून गेली आणि एकटे व्यासपीठावरती बापू डोळे मिटलेले तसंच होते महाराज. हल्लेच नाही. 1 तासभर भूकंप चालू होता. 5-10 मिनिटांनी धक्के बसायचे सारखं. 1 तासभरानंतर भूकंपाचे धक्के थांबले. जी मंडपातून पळून गेलेली लोक होती का, ते बापू जिवंत आहे का मेलेले आहेत बघायला आली. कथाकार आहेत का व्यवस्थित बघायला आली. आणि येऊन पाहतात तर बापूंचं तसंच नमन चालू होतं, डोळे मिटलेले, आणि प्रभू रामांचं चिंतन चालू होतं. म्हणून जवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता मुरिष्ठम वातात्मज वानरित मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रबध्ये. प्रभू रामांचं चिंतन करता करता सगळी लोक पुन्हा मंडपात आली आणि बापूंना विचारलं, म्हणले बापू 1 तासभर भूकंपाचे धक्के बसत होते आणि भूकंप झाला म्हणून आमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही बाहेर पळत होतो, तुम्ही नाही पळाले? बापू म्हणाले, मी पण पळत होतो. लोक म्हणले, आम्ही तर तुम्हाला जागेवरच बसलेलं बसले आणि तुम्ही कुठं पळत होता? नाही म्हणले, बापू आम्ही बाहेर पळत होतो, तुम्ही नाही पळाले. बापू म्हणले, मी पण पळालो. आता कुठं? बापू तर जागेवरच होते, कुठं पळाले? तरी ती लोक म्हणली, बापू आम्ही बाहेर पळत होतो, तुम्ही कुठं पळत होता? बापूंनी सांगितलं, तुम्ही बाहेर पळत होता आणि मी आत पळत होतो महाराज, देवाच्या दिशेने. लोक संसाराकडे पळतात आणि संतांची धाव देवाकडे असते महाराज. आत पळत होते. वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाबने दातरी जातो माघारागा, जाबने दातरी जातो माघारागा, वासुदेव करीतो फेरा. बघा ना, जग सगळं बाहेर पळतं आणि संत मात्र देवाच्या दिशेने पळतात. काही जागा की निजलासी
सुने जागवोनी दारापासी तुझ्या हितासाठी करी वसवसी भेटी न घेसी वासुदेवाची गा भेटी न घेसी वासुदेवाची गा वासुदेव करीतो फेरा आईसे जागविले अवघे जन होते संचित संचित तेही केले दान तुका म्हणे दुबळी कोण कोण गेली वासुदेवासी विसरून गा जी संताला देवाला धर्माला सगळ्याला विसरून गेली ती माणसं दुबळी आहेत महाराज ती जगून सुद्धा मेल्यासारखी आहेत ज्याला देवधर्म कळत नाही देवधर्म सांदी पडले विषयी गोंधळ गाजत असे रात्रंदिवस न पुरे कुटुंबाची सेवा दुर्लभ दर्शन भगवंताची महाराज सांगतात अशी माणसं दुबळी आहेत दुबळी त्यांनी सांगितलं तरी संतांचा फेरा आले तरी संतांचा ऐकत नाही आपला मुद्दा चालला होता सगळं जग सुखासाठी पळतं एक माणूस असा संसारामध्ये प्रचंड कष्ट केले आणि तो म्हणला आयुष्यभर काम करून सुख नाही समाधान नाही कशाचं काय म्हणला शांती नाही म्हणला बघू आता घर बदलू चांगलं घर बांधू म्हणला जागा घेऊन 5 कोटीचा बंगला बांधला आणि बंगल्याला नाव दिलं त्यांनी समाधान काय नाव दिलं कशासाठी दिलं की समाधान लाभावं म्हणून आता समाधान बंगल्याला नाव दिलं वास्तुशांती झाली आणि राहायला आले नवरा बायको 2 जण त्या बंगल्यामध्ये सकाळचे 11 वाजले आणि दोघंही जेवण करायला बसले आणि सहज जेवण करता करता नवरा म्हणला बायकोला अगं मी आपल्या पोराला इंजिनियर करणार बायको म्हणली मी आपल्या पोराला डॉक्टर करणार हा म्हणला मी इंजिनियर करणार म्हणून 5 कोटीचं घर बांधलं त्या घरात सकाळची वेळ बंगल्याला नाव समाधान दिलं सकाळच्या वेळी नवरा बायको जेवण करायला बसले 11 वाजले होते जेवत असताना हा बायकोला म्हणला मी पोराला इंजिनियर करणार आहे ती म्हणली मी पोराला डॉक्टर करणार आहे हा म्हणला इंजिनियर ती म्हणली डॉक्टर हा म्हणला अगं पोरगं इंजिनियर झालं तर कंपनीत मला कामाला मदत करेल ती म्हणली पोरगं जर डॉक्टर झालं तर मला टोचून घ्यायला बरं पडेल मी सारखी आजारी असते बायका तशा हुशार हा म्हणला अगं पोरगं इंजिनियर डॉक्टर करता करता जेवतं ताट असं बाजूला गेलं आणि दोघांची भांडणं चालू झाली भांडणं किती तुमच्याकडे उर्स आता खडा असतो का कुस्त्यांचा एवढी भांडण बंगल्याचं नाव काय समाधान बंगल्यामध्ये नवरा बायकोची इतकी भयंकर भांडणं चालू झाली आता जेवणाचं ताट बाजूला गेलं जशी काय कुस्ती चालू नवरा बायकोची मोठमोठ्याने आरडाओरडा चालू झाला हा म्हणायचा पोराला इंजिनियर करणार ती म्हणायची डॉक्टर इंजिनियर एकमतच होत नव्हतं दोघांमध्ये म्हणून मी तर म्हणतो मतदानाला गेल्यावर तरी एकमत करतात का नाही काय माहिती जोडी इथं घरात एकमत होईना तिथं कसं होईल आणि तेवढ्यामध्ये बंगल्याच्या समोरून एक शहाणा माणूस चालला होता त्यांनी वरती पाहिलं म्हणला बंगल्याचं नाव तर समाधान दिसते पण आतमध्ये का पेटलंय एवढं आतमध्ये डोकावून पाहिलं त्यांनी तर दोघही नवरा बायको जोरात भांडतात धरपकड चालू होती तो म्हणला अरे कशाला भांडताय काय झालं दोघही पळत आले हा म्हणला मी पोराला इंजिनियर करणार ती म्हणला मी डॉक्टर करणार इंजिनियर डॉक्टर त्याच्या समोरच भांडायला लागली कुणीच माघार घ्यायला तयार नाही हा म्हणला बघा ऐका तुम्ही ज्या पोराला इंजिनियर करायचे ज्याला डॉक्टर करायचे तुम्ही त्याचं मत घ्या त्याला तर विचारा तुला काय व्हायचे ते 1 मिनिटामध्ये भांडणं शांत आणि दोघं एकमेकाकडे बघायला लागले आणि हसायला लागले हा म्हणला तुम्ही हसताय कशाला ते म्हणले आमचं पोरगं अजून जन्माला यायचे कळालं का तुम्हाला मला काय म्हणायचं अरे पोरगं जन्माला येण्याच्या अगोदर एवढं जर 5 कोटीच्या बंगल्याचं समाधान बिघडवलं असेल जन्माला आल्यावर काय काय व्हायचं महाराज संसारात सुख नाही महाराज एक तर देवाजवळ आणि एक तर संताजवळ तुका म्हणे तेथे सुखा काय होणे तुका म्हणे तेथे सुखा काय होणे तुका म्हणे तेथे सुखा काय होणे तुका म्हणे तेथे सुखा काय तुका म्हणे तेथे सुखा काय तुका करीन ते काय
का म्हणे तेथे? तेथे म्हणजे कुठं? कुणाच्या दारात? तेथे म्हणजे कुणाच्या दारात सांगितलं? वर्णन कुणाचं आहे? ज्ञानोबरायांचं वर्णन आहे. तू का म्हणे तेथे सुखा काय येऊ नये? तिथं काही सुखाची कमतरता आहे? राहे समाधान चित्ताची, या माणसाच्या चित्ताला समाधान. आळंदीला माणूस गेला आणि त्याला दुःख झालं असं झालं? पंढरपूरला माणूस गेला आणि दुःख झालं असं झालं? अहो एखादा समाधान बंगला 5 कोटीचा होता, त्याच्यात माणसं रडतात, पण पंढरपूरला आळंदीला गेल्यावर कुठे रडतात? आनंद आहे महाराज. ज्ञानेश्वरापाशी आनंदी आनंदू आणि नाचतो गोविंद कीर्तनात. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानोबारायांच्या जवळ जो आनंद आहे ना, तसा आनंद जगात कुठंच नाही. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवरी अलंकापूर. संतांचं हे विश्रांतीचं स्थान आहे. देवाला वाटतं तिथं यावं. नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा, चलात या छाया, चलात या छाया, चलात या छाया. नामा म्हणे देवा, नामा म्हणे देवा, चलात या छाया, चलात या छाया, चलात या छाया. नामा म्हणे देवा, विश्रांती घ्यावया. विश्रांती घ्यावया. कल्पवरी 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 कल्पवरी. 84 सिद्धांता, 84 सिद्धांता, सिद्ध बेटी मेळा, सिद्ध बेटी मेळा, सिद्ध बेटी मेळा. 84 सिद्धांता, विश्रांती घ्यावया. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नातरी केवळ भक्तीची फलश्रुती ते हे संत. रामदास स्वामींच्या दासबोधातली ओवी आहे. संत विश्रांतीला सुद्धा विश्रांती देतात, संत तृप्तीला सुद्धा निजतृप्ती देतात. तृप्ती माहिती आहे ना, देसाईंची नव्हे बरं. तृप्तीला तृप्ती देणारे संत आहेत. तृप्तीचा ढेकर असतो, ढेकर. माणसं तृप्तीचा ढेकर देतात. आवडतीचा पदार्थ पोटभर खाल्ला आणि पाणी पिलं की काय येतं? ढेकर आला की आपण म्हणतो बस आता. पण काही माणसं ढेकराच्याही पुढची आहेत. ब्रह्म ते केवळ नांदत असे, सर्व सुख तेथे असे सर्व काळ. तेथे म्हणजे कुठं? आळंदीला म्हणा अथवा पंढरीला म्हणा, सर्व सुख तिथं सर्व काळ नांदतं. आता ऐका, संतांच्या पायाच्या दर्शनानं जगातली सगळी सुख आपल्या जवळ येतात. रामायणामध्ये अनेक गोष्टी आपण ऐकतो. रामायणातल्या रामप्रभूंना ज्यावेळेस वनवास घडला आणि त्या वनवासाच्या कालखंडामध्ये सीतामाई, प्रभू रामांना श्रीलंकेमध्ये सीतामाईंना घेऊन गेले. शोध करत करत शोध लागला आणि शोध लावला तोही संतांनी शोध लावला. संतांचा संत देवाचा शोध लावतात महाराज. जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका, त्याच्या अगोदरच्या चरणे करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. देव जीवाला नाही सापडत, देव संतांना सापडतो महाराज. संतांना म्हणतोय, संतोषला अजिबात नाही बरं का, गैरसमज नको. संतांना देव सापडतो. तुम्हाला मला शोधायला गेलो तर देव सापडणार नाही. आणि देवाच्या आणि आपल्या मध्यस्थीला कोण असतील तर ते संत आहेत, मधला दुवा आहेत महाराज. संतांचा संघ आपल्याला देवाकडे घेऊन जातो. म्हणून मुद्दा सांगत होतो मी, रामायणाच्या त्या
वानर सेनेने विचारलं होतं हनुमंतरायांना, हे म्हणले हनुमंता, अख्खी लंका जाळली, सोनं कधी जळत नाही, जळतं का सोनं कधी? पण त्या दिवशी एका 80 वर्षाच्या म्हातारीने सोनं जाळलं माझ्या. पेपर वाचला आणि पेपरला असं होतं, सोन्याचा भाव 90,000 रुपये तोळा. म्हातारीने पेपर वाचला आणि म्हातारीने सुनेला हाक मारली. सून सकाळचं झाडून घेतो म्हणले, सुनबाई पळ. सुनेला वाटला म्हातारीला अटॅक आला का काय, झाडू खाली टाकला, सून पळत आली. काय झालं आत्या? आत्या म्हणली सोन्याला आग लागली. आग लागली होती का? झालं काय? अगं बघ, आमच्या काळात सोनं 100 रुपये तोळा होतं आणि आता कुठं गेलंय बघ 90,000वरती. मग सून म्हणली, माझ्यासाठी तेव्हा 100 तोळे करून घेतले असते, मी आता कशी घालून कीर्तनाला बसले असते. हनुमंतरायाला सगळ्या वानर सेनेने विचारलं. नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव जे वानर सेना म्हणले लंका जाळली, फक्त एकच काम करायचं होतं, रावणाला मारायचं होतं, नाही साहेबांना इकडे घेऊन यायचं होतं. हनुमंतराय म्हणले, मी जर रावणाला मारला असतं तर माझ्या रामाचा जय जयकार कोणी केला असता? माझ्या रामाचा जय जयकार व्हावा याच्याकरता मी रावणाला नाही मारलं. आयुष्यभर माझ्या आयुष्यामध्ये किंवा या जगामध्ये कायमस्वरूपी माझ्या प्रभूचा जय जयकार व्हावा याच्याकरता रावण तसाच ठेवलाय. कारण लोकांनी मला मोठेपणा दिला असता. देवाचा भक्त कसा असतो? आपल्याला वाटतं मोठ्याच्या अगोदर आपलंच नाव घ्यावं. नाही महाराज, तसं नसतं. भक्ती शिकवते आपल्याला. दुसऱ्याला मोठेपणा दिला की जग आपल्याला आपोआप मोठेपणा देत असतं. अखंड अगरवता होणे असती. भक्त कसे असतात? अखंड अगरवता होणे असते, कुठल्या प्रकारचा गर्व नाही. जयाची विनय हेची संपत्ती. ज्ञानोबराय म्हणतात, माणसाकडे विनम्रता ही जगातली त्याच्यात सगळ्यात मोठी संपत्ती आहे. संपत्तीचे काही प्रकार आहे. आपल्याकडे पैसे असतात त्याला संपत्ती म्हणतो, सोन्याला आपण संपत्ती म्हणतो, जागेला संपत्ती म्हणतो. ज्ञानोबराय म्हणतात, ज्या माणसाकडे विनय आहे, नम्रता आहे, तो माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. जयाची विनय हेची संपत्ती. आणि जय जयकार अर्पिती माझ्याची ठाई. आणि भगवंताचा जय जयकार सातत्यानं जी करतात असे भगवंताचे भक्त. आणि मग आता ठरलं पूल बांधायचं, समुद्रामध्ये पायवाट करायची जायला. ते नळ, नीळ, जामवंत, हनुमंत, सुग्रीव इतके बलवान होते ते माकडं. मला एक कळत नाही, त्या काळच्या माकडांना कळलं देवाच्या पाठीमागं उभं राहावं. हल्ली माणसं कुठेही उभी राहतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे अण्णा. त्या काळची वानरं सुद्धा इतकी हुशार होती. नाथ महाराजांनी भागवतात अशी ओवी लिहिली. नाथ महाराज म्हणतात, भक्ताच्या पायीची माती मी हृदयी वाहे श्रीपती, वानरे वनचरे किती मी आपल्या पंक्ती बैसविली. जी वानरं राम सेतू बांधायला प्रभू रामाच्या कार्यामध्ये कामाला आली, नाथ महाराज म्हणले प्रभू रामानी त्यांना आपल्या पंक्तीला बसवलं. मी म्हणेल, देव जर वानरांना पंक्तीला बसवत असेल तर कीर्तनाला बसणाऱ्यांना नाही बसवणार होय त्याच्या पंक्तीला? ज्याचं नामस्मरण केल्यानंतर आपण नाही त्याच्या पंक्तीला बसायचो? परमात्मा महाराज तो खूप कृपाळू आहे, तो खूप दयाळू आहे. सर्व काही परमात्मा आपल्यासाठी करत असतो. असो, मग पूल बांधायचं ठरलं. इतके बलाढ्य ते नळ, नीळ, हनुमंत, सुग्रीव वानर डोंगर उचलून आणायचे, मोठाले दगड उचलून आणायचे, पर्वत उचलून आणायचे, पाण्यामध्ये टाकायचे. 10-12 कोसाचा पूल बांधला गेला. ते रोज रात्रंदिवस काम चालू होतं रामसेतू बांधण्याचं. लोक म्हणतात ना, चांगल्या कामात खारीचा वाटा असावा. मला वाटतं आता अण्णा मंदिर उभं राहिलं, मंदिराला कळस कलशारोहण, त्याच्यानंतर मूर्तीची सुंदर स्थापना झाली. पण मला असं वाटतंय सगळ्याच लोकांनी लोकांचं अजून एक मत असतं, फुल नाही पण फुलाची पाकळी देवाच्या कार्यात असावी. बरोबर? काही नाही तरी खारीचा वाटा असावा. आता खारीचा वाटा मी तुम्हाला सांगतो काय असतो, किती श्रेष्ठ असतो. जे देवाला आपण देतो ना त्याचं श्रेष्ठत्व काय असतं बघा. 10-12 कोसाचा असा पूल झाला. पण काय झालं होतं, रामायणाच्या कालखंडामध्ये खारुताई होती. खारुताई माहिती आहे ना? खारुताईला है ना माहिती? खारुताई ती खारुताई होती. ती गेली त्या पुलावरती, इंजिनियर त्या काळचा, सर्वे करायला. आणि फिरली माघारी इकडून तिकडे गेली. तिने असा सर्वे केला, तो पूल असा खालीवर झाला होता. डोंगर टाकले होते, दगडी टाकले, त्याच्यामुळे असा खालीवर झाला होता. तिच्या डोक्यात विचार आला. ती म्हणली, माझे देव येणार आहे तिथून आणि माझ्या प्रभूचे पाय इतके कोमल आहेत आणि या रस्त्यावरनं माझा देव जर चालत निघाले तर पाय जर वाकडा पडला, जर देवाचा पाय मुरगाळला तर हे खड्डे भरायचे आपण. तिने काय विचार केला, हे पुलावरचे सगळे खड्डे भरायचे. सरकार खड्डे करतं आधी, मग नंतर भरतं. खड्डे करणारी पण माणसं आहेत रस्त्यांवरती, तुम्हाला माहिती नाही. रात्रीच्या कदा आपण जर आत्ता पुढे निघून गेलो ना चांगल्या रस्त्याने, दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं खड्डा झालेला असतो. कोण करतं काय माहिती? दिसतं का तुम्हाला?
हा हे सगळी गेम असते महाराज, कळत नाही आपल्याला काय. दुनिया झुकतीये, झुकानीवालाच्या अशी तारा आहे सगळी. आता नेमकं असं झालं, लाडक्या बहिणीला वाटलेलं सोपं झालंय. ते कधी आपल्या खिशातून काढून घेणार हेही कळणार नाही. मुद्दा असा झाला, तिने सर्वे केला आणि खड्डे होते, खड्डे पुलाला. ती म्हटली या खड्ड्यात माती भरायची, आता सगळे खड्डे भरायचे. बरं ती एक तर आकाराने एवढी, मग आकाराने एवढी तिचे हात केवढे असतील. बरं तिच्या हाताने माती आणायचं तिने ठरलं तर ती किती माती आणून टाकणार. तिचं डोकं बघा तिने काय वापरलं. ती म्हणली आता चांगल्या कामाला सुरुवात करायची. म्हणली पहिली आंघोळ. आपल्यासारखं नाही बिना आंघोळीचं काकड्याला, चांगलं काम करायचं, पहिलं स्नान. म्हणून तिने पहिली समुद्रात डुबकी मारली. ज्ञानोबा राय म्हणले पहिल्या अध्यायात 26 नंबरची ओवी ज्ञानेश्वरीत, का तीर्थे जिये त्रिभुवनी, का घडती समुद्र अवगाहनी, नातरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. जगातल्या सगळ्याच तीर्थाचं दर्शन एकाच वेळी आपल्याला व्हावं असं वाटत असेल, जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान एका वेळी व्हावं असं आपल्याला वाटत असेल, तर माणसाने वर्षातून एकदा समुद्राचं स्नान करायचं. म्हणजे याचा अर्थ असा नाही सप्ताह झाल्यावर सगळ्यांनी गोव्याला जायचं बरमुडा घालून, असं नाही. नाही तर लोक म्हणतील पायगुडे महाराजांनी सांगितले काढा आपली ट्रिप. तसं नाही सांगत मी. जर गेलीच माणसं कोकणामध्ये फिरायला, करा समुद्राचं स्नान. माऊली म्हणतात ना जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान आपल्याला घडतं समुद्र स्नानाने, करायला काय हरकत नाही. ती खारुताई हुशार होती, तिने ज्ञानेश्वरी वाचली असेल म्हणायला लागेल ना आपल्याला. डुबकी मारली समुद्राच्या पाण्यात, स्नान केलं, तशीच ओल्या अंगानं वरती आली, समुद्राच्या किनाऱ्यावरती गेली, त्या वाळूमध्ये लोळली. लोळल्यानंतर तिच्या अंगावरती सगळीच ती वाळू चिटकली. हातात जास्त बसेल का सगळ्या अंगाला जास्त बसेल. गाडी फुल लोडेड झाली, फुल लोड गाडीकडून हळू 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 खड्ड्यात यायची आणि अख्खा अंग असं झाडायची. पुन्हा डुबकी पाण्यात मारायची, पुन्हा किनाऱ्याला यायची, लोळायची, पुन्हा असे कितीतरी खड्डे तिने भरले. तुम्हाला काय वाटतं खारीचा वाटा काही सोपा असतो. मी चहा खारी नाही सांगत, त्या चार खारीने रोज खारीचा वाटा वजन वाढतं. तो पण एक खारीचा वाटाचे वजन वाढवायला. काय बघा तुम्ही, ती असं करायची, पाण्यात जायची, किनाऱ्यावर यायची, वाळू अंगाला लावायची आणि झटकायची. असे कितीतरी खड्डे तिने भरले. रोज सकाळी उठायची लवकर, रामाचं काम करायचे ना, रात्रभर दिवसभर काम, रात्रीची थोडी झोपायची, पुन्हा सकाळी उठायची. रात्रंदिवस तिचं तेच काम. सगळी वानर सेना कामाला लागली होती, पूल बांधत होते, मोठाले डोंगर आणायचे, दगडी आणायचे, टाकायचे. आणि एक दिवशीचे सकाळी स्नान केलं, किनाऱ्यावाली मातीत लोळली, वाळूत लोळली, वाळू आणून खड्ड्यात टाकत होती. तेवढ्यामध्ये हनुमंतरायांनी सकाळी सकाळी भला मोठा डोंगर उचलून आणला होता. ज्याच्या डोक्यावरती ओझा असतो तो कधीच पायाकडे पाहत नाही. साधी गोष्ट आहे, आपण ओझी वाहिलेली माणसं आहेत. आपण या प्रांतामध्ये कोणी सरपण डोक्यावरती आणले, कोणी गवताची ओझी डोक्यावरती आणलेली आहेत का नाही. आपण खेडे गावातली माणसं आहोत, पण हांडा तरी डोक्यावर घेतलाय का नाही. हांडा असेल, ही सगळी माणसं कष्ट करणार. त्यांना विचारा, ज्याच्या डोक्यावर ओझ आहे तो असा खाली पायाकडे पाहणार नाही, पाहताच येत नाही. तो सरळ पाहणार, जिथपर्यंत जायचे टार्गेट पाहतो पहिलं. हनुमंतरायाने डोंगर घेतलाय, पाण्यात पुढे टाकायचा होता. आणि चालता चालता काय झालं, ही खारुताई एका खड्ड्यामध्ये अशी माती झटकत होती. हनुमंतराय तिकडून आले आणि हनुमंतरायाच्या उजव्या पायाच्या करंगळीचा स्पर्श त्या खारुताईला झाला. हनुमंतराय साधू आहेत महाराज, कारण तुकाराम महाराज काय भक्तीच्या त्या वाटा संतालाच विचारतात. संत भक्ताला विचारतात भक्तीची वाटा आम्हाला सांगा. ती झटकत होती अंग. हनुमंतरायाचा उजव्या पायाचा स्पर्श तिला झाला आणि ते हनुमंतराया पुढे ते डोंगर टाकायला निघून गेले. पण इकडं असं झालं होतं महाराज, तिला ते धक्का लागल्यामुळं तिचं जे अख्खं शरीर आहे ना, हनुमंतरायाच्या त्या करंगळीने सगळं फाटलं होतं. तिचा जीव केवढा, ती एवढीशीच होती ना, अख्खी रक्तबंबाळ झाली आणि अशी थर 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 कापत होती. आणि नंतर त्याच पुलावरती देव पाहायला आले. कसा झालाय पूल बघू तर खरं. देव सगळं पाहतो बरं का, आपण कुठं बसलोय ते. कीर्तनाला कोण कोण कुठं कुठं कसं कसं बसलंय, काय गप्पा मारते का अजून काय काय करते, सगळं देवाला दिसतं. आणि देव आपण काय देतो काय नाही हे सुद्धा त्याला कळतं. आणि तेवढ्यामध्ये नेमकं असं झालं, त्या खारुताईला म्हणजे असं काय प्राणी हलतोय त्या वाळूमध्ये आणि रक्त दिसलं. म्हणून देवाने खाली पाहिलं आणि मातीत असा वाळूत हात घातला आणि तिला असं हातावरती उचलून घेतलं आणि झटकलं तिला. देवाने तिच्या अशा पाठीवरनं हात फिरवला आणि तिला विचारलं, तुला कुणी धक्का लावला ग? देव म्हणले, जाऊ द्या ना. नाही नाही सांग, मी बघतो त्याच्याकडे कुणी धक्का लावला.
देव म्हणले तुम्ही नाही त्याला काही करू शकत. आपलं खारुताई म्हणले तुम्ही नाही त्याला काय करू शकत. देव म्हणले तू बघ तर खरं, म्या बोलविल्या वेदूत बोले, म्या चालल्या सूर्य चाले, ही माझी ताकद आहे, तुला फक्त सांग कुणी धक्का लावला. खारुताई म्हणली मला कळ लावायची सवय नाही, मी नाही नाव सांगणार म्हणले. विचार करा ना महाराज. शेवटी देव हात फिरवून विचारत होते, अगं तुला हात कुणी लावला. त्यावेळेस त्या खारुताईने सांगितलं, मला त्याचा पाय लागला म्हणून देवा तुम्ही मला हातात उचलून घेतलं, ही त्याच्या पायाची पुण्याई महाराज. आलं का लक्षात तुमच्या? मला काय संतांच्या पायाच्या पुण्याईनं सुद्धा परमात्मा आपल्याला हातामध्ये उचलून घेतो. संतांचा पाय लागला तर देव हातात घेत असेल तर संताचा पाय लागू नये का लागावा? मी तो म्हणतो ज्ञानोबरांचा पाय रोज आपल्याला लागावा, तुकाराम महाराजांचा पाय आपल्याला लागावा, नाथ महाराजांचा पाय लागावा. का? जर हनुमंताचा पाय लागल्यानंतर राम जर उचलून घेत असेल तर का लागू नये आपल्याला संतांचा पाय? धरतील हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ ललाट्यांचा, पाळी पंढरीनाथ ललाट्यांचा. धरतील हाती पाळी पंढरीनाथ, पाळी पंढरीनाथ. संतांनी जर हाताला धरलं तर पंढरीनाथ लळा पाळतो. माऊली सुद्धा म्हणतात संतांच्या जवळ सगळे लाड पूर्ण होतात. लळियाचे लळे पुरती, मनोरथाचे मनोरे सरती, तैसे माहेरे श्रीमंत होती तो म्हाईसी. एखाद्या मुलीच्या श्रीमंत माहेरामध्ये त्या मुलीचा जसा लाड होतो ना, बघा तुम्ही, एखाद्या पोरीचं माहेर श्रीमंत असू द्या, तिचा पाहिजे तो लाड त्या माहेरामध्ये होतो. लळियाचे लळे पुरती, मनोरथाचे मनोरे सरती. माऊली म्हणतात संत सुद्धा जीवाचे सगळे, माणसाचे सगळे लाड पुरवतात. म्हणून संतांच्या चरणाचं दर्शन झालं. आज हनुमंतरायाचा स्पर्श झाला पायाचा खारुताईला, रामाने असं हातावर उचललं आणि रामप्रभूची बोट आहेत बरं का तिच्या अंगावरती. असं म्हणतात ती खारुताई जर तुम्ही नीट पाहिली ना, तिच्या पाठीवरती रामप्रभूची बोट आहेत. म्हणून लक्षात ठेवा, गावातल्या सप्त्याला असे किंवा हे मंदिराचा कळस असेल, प्रभू रामाची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना असेल, असं कार्याला ज्यावेळेस आपण दान धर्म करतो त्यावेळेस देवाचा पाठीवरती आपल्या हातात सोय विसरून चालणार नाही. आपल्याला परमात्मा आपल्यावरती कृपा करतो, परमात्मा आपल्याला भरभरून देतो. म्हणून संतांचं दर्शन झालं म्हणून महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये सगळी सुख आली. अभंगाचं पहिलंच
सर्व सुखे आजी, जगातली सगळी सुख कुठं वळाली? येथेची वळली, संतांची देखिली चरणांबुजे. आम्ही काय करत होतो? सर्व काळ होतो संतांच्या चरणाच्या दर्शनानं आमच्या जीवनामध्ये सगळी सुख आली. पहिलं उत्तर तुकाराम महाराजांनी दिलं, सुख का आलं? संतांच्या चरणामुळे आलं. दुसरी गोष्ट, असे जे संत आहेत ते भेटण्याची इच्छा निर्माण झाली. आपल्याला सुद्धा असं कधीतरी वाटावं, माऊलींनी भेटावं, नामदेव महाराजांनी भेटावं, नाथ महाराजांनी भेटावं. आपल्याकडे एक अशी म्हण आहे, मनी वसते स्वप्न. जे मनानं चिंतन माणूस करतो ते स्वप्नामध्ये दिसत असतं. बघा, आपल्या पुण्यातला एक पोरगा गेल्या वर्षी, त्याला स्वप्न पडायचं सारखं, महिनाभर एक सारखं स्वप्न, आणि त्याच्या स्वप्नात माकडं यायची. माकडं, मी म्हणलं देव कसा नाही आला, माकडच कशी काय आली? आणि महिनाभर त्याचं स्वप्न, बरं का, रोज स्वप्नामध्ये रात्रीची माकडं यायची. बरं, नुसती येत नव्हती तर ती क्रिकेट खेळायची. स्वप्नात माकडं यायची आणि त्याच्या स्वप्नात माकडं क्रिकेट खेळायची. वैतागला महिनाभर, आणि शेवटी ते डॉक्टरांकडे गेलं. म्हणलं, डॉक्टर साहेब, महिना झालं स्वप्नामध्ये माकडं येतात आणि रोज क्रिकेट खेळतात, आजपासून मला ते स्वप्न पडणंच बंद झालं पाहिजे. डॉक्टर म्हणले, एक काम कर, आज जेवण झालं ही गोळी घ्यायची आणि मस्तपैकी झोपायचं, आजपासून तुला माकडांचं स्वप्नच पडणार नाही. तो म्हणला, डॉक्टर साहेब, ही गोळी उद्या खाल्ली तर नाही जमणार का? डॉक्टर म्हणले, का? तो म्हणला, उद्या माकडांची फायनलची मॅच आहे. इथं जीवनाची फायनल व्हायला आली तरी त्याला स्वप्नामध्ये दुसऱ्या दिवशीची मॅच पाहिजे, फायनलची. मग साधा सामान्य माणूस, शुल्लक माणूस, माकडाचं पुन्हा स्वप्न पडावं आणि ती क्रिकेटची फायनल, जे काय असेल क्रिकेट खेळणारी ती फायनल पाहावी अशी जर त्याची इच्छा होत असेल, पण ज्ञानोबराय केल्यानंतर ज्ञानोबराय दर्शन नाही देणार. नाथ महाराज केल्यानंतर नाथ महाराज दर्शन नाही देणार. नामदेव महाराजांचा टाहो फोडल्यानंतर नामदेव महाराज दर्शन नाही देणार महाराज. आणि म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सर्व काळ होतो
भगवान की विठाला 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 स्वर्गे सर्व सुखे आजे सर्व सुखे आजे येथे जीवन रे येथे जीवन रे सर्व सुखे आजे सर्व सुखे सर्व काळ होतो आठवीत सर्व काळ होतो आठवीत मन
सर्व काळ होतो आठवीत मनी 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 विठ्ठले ते धनी विठ्ठले ते धनी येणे काळे येणे काळे येणे काळे सर्व काळ होतो आठवीत मनी सर्व काळ होतो आठवीत मनी विठ्ठले ते धनी येणे काळे येणे काळे येणे सर्व काळ होतो आठवीत मनी सर्व काळ होतो आठवीत मनी विठ्ठले ते धनी येणे काळे विठ्ठले ते धनी विठ्ठले ते धनी येणे काळे विठ्ठले ते धनी विठ्ठले ते धनी येणे काळे येणे काळे येणे काळे काळ होतो आठवीत मनी सर्व काळ होतो आठवीत मनी विठ्ठले ते धनी येणे काळ येणे काळ येणे काळ सर्व काळ होतो आठवीत मनी सर्व काळ होतो आठवीत मनी विठ्ठल 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 सर्व सुखे आजी येथेची ओळली सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी येणे काळे संतांच्या दर्शनानं आमच्या जीवनात सगळी सुख आली म्हणून संतांच्या चरणांबुजाचं दर्शन आम्हाला झालं आणि सुखाच्या पाठीमागं आम्हाला जावं लागलं नाही तर सुख आमच्याकडं आली असे जे संत आहेत आम्हाला भेटावे म्हणून आम्ही रात्रंदिवस त्यांचं चिंतन केलं सर्व काळ होतो आठवीत मनी आणि आमची इच्छा पूर्ण झाली फिटली ते धनी येणे काळे धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो ज्या काळात संत भेटतात तो काळ धन्य असतो महाराज धन्य नरदेहाची प्राप्ती धन्य साधूंची संगती धन्य धन्य जे भावार्थी जे भगवंत भक्ती रंगले रामनामाचे गजरी सदा गरजे ज्याची वैखरी जेथे कळी काळाची दुरी दुरी ते दुरी पळाली संतांच्या दर्शनानं आमच्या जीवनामध्ये आनंद झाला संत भेटती आजी मज तेने मी झालो चतुर्भुज दोही बाहू स्थुळी सज दोन्ही सूक्ष्म वाढल्या आलिंगने सुख वाटे प्रेम चिदानंदी गोटे हर्ष ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पण या संतासी देखता हरे संसाराची चिंता पुढता पुढती माथा अखंडित ठेवीन या संताचे देणे कल्पतरुहुनी दुने परिसा परिस अगाध जिने चिंतामणी ठेंगना ज्ञानोबाराय म्हणतात त्या संतांचं देणं इतकं असतं त्यांच्यासमोर चिंतामणी सुद्धा ठेंग नाही या संता परिस उदार त्रिभुवनी नाही थोर इष्टमित्रे सहोदर काय बरोबर ना या संता परिस उदार त्रिभुवनी नाही तोर माय बाप सहोदर इष्टमित्र सोयरे संतांच्या पेक्षा उदार कोण कोण नाही संत जेवढे उदार आहेत तेवढी आपली आई सुद्धा उदार नाही महाराज लेकराच्या संबंधात आपला बापही उदार नाही आपला भाऊही उदार नाही इष्टमित्र सहोदर पण संत मात्र संत उदार उदार भरले अनंत भांडार एवढे मोठे संत उदार आहेत महाराज आपलं सर्वस्व देतात समाजाला
ज्ञानोबारांच्या जवळ काही मागा. अहो माऊली पदवी दिली ज्ञानोबारांनी. ज्याला माळ गळ्यात नाही त्याला सुद्धा लोक वारीला आल्यावर माऊली म्हणतात, बरोबर का अण्णा? बिगर माळकरी वारीला जा आला, तो वारीत चालला तर लगेच लोक म्हणतात माऊली कस काय चालले. कोण देतं पद व एवढं मोठं पद? इथं माणूस कसा जरी आला आणि कसाही जरी आला तरी त्याला माऊली म्हणतात. सजेन कसाही आला होता की आपल्याकडं विकू लागे मास माळ्या सावत्यास करून लागे. हा आपला संप्रदाय महाराज. जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायासारखा संप्रदायच नाही. यारे यारे लहान थोर इथं कुणी या ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्याला इथं अधिकार आहे येण्याचा महाराज. म्हणून सगळ्यांना समावून घेणारा जर संप्रदाय कोणता असेल, जगाला शांतीचा संदेश देणारा संप्रदाय कोणता असेल आणि जगाला आनंद देणारा संप्रदाय कोणता असेल, तो आपला एकमेव वारकरी संप्रदाय म्हणून त्याचे आपण सेवक आहोत, त्याचे आपण पाईक आहोत. असो, अजून एक मुद्दा, संत भेटल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आनंद होतो, संत भेटल्यानंतर सुख मिळतं, संत भेटल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होते. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संत आपल्याकडं आता हा जरी कार्यक्रम यावर्षी इथं आला, आपल्याकडनं पुण्य घडावं म्हणूनच सप्ताह होत असतो, हरिकीर्तन होत असतं, मंदिर उभं राहत असतं, कळस बसत असतो मंदिराला, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना होत असते. कशासाठी? जो मंदिर प्राण प्रतिष्ठापना करून आहे त्याशी सार्वभौम राज्याला आहे. जो देवालय करी सोय तो स्वामी होय तिन्ही लोकी. नाथ भागवतातली ओवी. जो कोणी मंदिर बांधतो अथवा मंदिराला मदत करतो, जो कोणी मूर्ती बसवतो अथवा मूर्तीला मदत करतो, देव त्याला या जन्माच्या शेवटी अथवा पुढच्या जन्मामध्ये देव त्याला राजा करतात. इतकी ताकद आहे महाराज मंदिर बांधण्याची. मंदिर बांधावं, त्या मंदिरामध्ये भजन व्हावं, पूजन व्हावं, आणि म्हणून आपला काही ना काहीतरी वाटा त्याला असावा. दिलाय ना वाटा सगळ्यांनी? वाटा मागण्यापेक्षा वाटा दिलेलं कधीही चांगलं. परमात्मा बरोबर आपल्याला वाटा काढून देतो. मग कुठं असो, या भूमिकेतून सर्वांनी म्हणून बघा, जो कोणी मूर्ती दान करतो त्याच्याबद्दल नाथ महाराज म्हणतात त्याच्या जीवनातले असाध्य रोग जातात महाराज. जे डॉक्टरकडे जाऊन रोग बरे होत नाहीत, त्यांनी गावात असं मंदिर निघालं ना, त्या मंदिराला मूर्ती दान करावी. असेल एखाद्याची अवपत नाही का, असेल समजा 5-50 हजाराची, लाखाची मूर्ती असेल, 5 लाख दवाखान्यामध्ये जाण्यापेक्षा लाखाची मूर्ती द्यायला काय हरकत आहे? पण आपण लाखाची आपण काय, आपण त्याच्याही पुढे आपण 5 लाख दवाखान्यात घालू नाही ना. पण काही माणसं आहेत ना महाराज, एखाद्याच्या जीवनातले असाध्य भयंकर रोग घालवण्याची ताकद मूर्ती दानामध्ये, गायीच्या दानामध्ये, असो अनेक अशा गोष्टी सांगता येतील. त्याचा कार्यक्रम संत आपल्या दारावरती काय येतात तर पुण्य आपलं व्हावं याच्याकरता येतात. म्हणून संतांबद्दल काही बोलता येत नाही महाराज. एकदा गौतम बुद्ध सकाळची वेळ होती आणि एका माऊलीच्या घराच्या अंगणामध्ये दारावरतीच उभे होते आणि भिक्षाम देही म्हणून आवाज दिला. त्या माऊलीनं घरात आवाज ऐकला सकाळचा. ती म्हणली कुठं रे चालला बोंबलत? म्हणले सकाळी सकाळी दारात उभा राहतो. हकल म्हणले घराच्या दारातला. गौतम बुद्ध तसेच उभे. पुन्हा भिक्षाम देही आवाज दिला. रात्रीचं शिळा असलं तरी चालेल. तिला असा राग आला. तुला सांगितलं ना म्हणले, दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, सकाळ कळत नाही, निघाला बोंबलत काहीतरी मागायला. सर म्हणले रात्रीचं पण नाही घरात. ती बाहेर आली. म्हणली काय रे, तुला सांगितलेलं कळत नाही का? नाही म्हणले आत्ता जरी झालेलं स्वयंपाक असेल तरी चालेल. आता ती शिळं द्यायला तयार नाही, ती ताजं देईल का? नाहीच म्हणली. दारावरती जर भिकारी आला आपल्या तर आपण किती तोंड सुख घेतो. इतकं तोंड सुख घेत. देता आलं तर जरूर द्या, नाही देता आलं तर काही देऊ नका. तो फक्त दारावरती आपल्याला हेच सांगायला आलेला असतो, मी पण मागच्या जन्मात असा श्रीमंत होतो पण लय उत्मात केला, काहीच केलं नाही, कुणाला दिलंच नाही काय, म्हणूनच भिकारी झालो. तो सांगायला आलेला असतो महाराज. आता नेमका असं झालं. भिक्षाम देई म्हणता म्हणता गौतम बुद्ध तिला म्हणले अरे दे ना घरामध्ये काय कोरडं वगैरे काय असेल ते दे. ती म्हणली घरात काही नाही, तू पहिलं इथलं हाकलायचं घे. रोज डोकं फिरवतो म्हणते, दारावरती मागायला तो काही ना काहीतरी. कळत नाही का तरुण एक काम करायचं टाकले, निघाला बोंबलत म्हणले. स्थित परत नाही येत. गौतम शांत मुद्रा आहे. मग इकडं तिकडं पाहिलं, नाही ना घरात काय? म्हणले नाही घरात काय होतं पण तिनं दिलं नाही. शेजारी पाहिलं, आंब्याचं झाड होतं. असाच उन्हाळा, आंब्याला पाड लागला होता. वरती सुद्धा काही पाडाचे आंबे होते, त्यातले 2 चांगले आंबे पिकलेले खाली पडले होते. आंबरस आहे का पंक्ती त्यांना? आठवण करून देतोय म्हणून म्हणलं आहे का. आता 2 पाडाचे पिकलेले आंबे. गौतम बुद्ध म्हणले झाडावरचे नको, पण ते अंगणात ते झाडाखाली 2 आंबे पडले ते पिकलेले, ते एवढे उचल आणि पिशवीमध्ये टाक.
तिला असा राग आला. ते म्हणले ते झाड माझ्या एकटीचं नाही, वाटे झालेत. 1 वर्ष झाड माझ्या जावेकडे असतं आणि 1 वर्ष माझ्याकडे असतं, आणि या वर्षी ते जावेकडे आहे. द्यायच्या टायमिंगलाच तिच्याकडे कसं काय गेलं काय माहिती ते. म्हणली या वर्षी ते जावेकडे मी काय देणार नाही. हकल म्हणले दारातला. नाही ते पडलेले आंबे सुद्धा नाही दिले तिने. शेवटी गौतम बुद्ध त्याच शांत मुद्रेमध्ये उभे होते. फक्त त्याला शेवट म्हणले एक काम कर, नाही ना काही घरात द्यायला, नाही ना आंबे देतो, एक काम कर, उंबरा आहे, उंबऱ्याच्या दारामध्ये माती, ती मुठभर माती उचल आणि माझ्या झोळीमध्ये टाक. तिने पटकन माती उचलली आणि झोळीमध्ये टाकली. तिला शंका आली. तिने विचारलं माझ्या हातानं झोळीमध्ये माती टाकून का घेतली. गौतम बुद्ध म्हणले त्या निमित्तानं तुझ्या हाताला देण्याची सवय लागेल, आणि जो संतांना देतो त्याचं पुण्य वाढतं, तुझं पुण्य वाढावं म्हणून मी माती टाकून घेतली. बघा ना कसे असतात संत. अरे आपलं पुण्य वाढावं याच्याकरता माती का होईना झोळीमध्ये टाकून घेतली महाराज. संतांना का द्यावं, संतांना दिलं की पुण्य वाढतं. ज्ञानोबा म्हणतात आईसे बोलिले देवे तेथ जिजी म्हणितले पांडवे, ऐक जेथ वाचा विसवे ते साधू कथा. अशी साधूची कथा वाचेला विश्रांती देते. सर्व उपस्थित जनसमुदाय, माता भगिनी, पुरुष मंडळी सर्वांना धन्यवाद आणि सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल.